माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज मी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर, विशेषतः देशातील माता, भगिनी आणि कन्यांशी संवाद साधण्यासाठी आपल्या समोर आलो आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिक हे पाहत आहे की कशा प्रकारे भारताच्या नारी शक्तीची गगनभरारी रोखण्यात आली आणि त्यांच्या स्वप्नांना किती निर्दयपणे चिरडून टाकण्यात आले. आम्ही पुरेपूर प्रयत्न करून सुद्धा आम्ही त्यात यशस्वी होऊ शकलो नाही. नारी शक्ती वंदन सुधारणेमध्ये कोणतीही दुरुस्ती होऊ शकली नाही आणि त्याबद्दल मी देशातील सर्व माता आणि भगिनीची, त्या सर्वांची क्षमा मागतो. मित्रांनो, आपल्यासाठी देशहित सर्वात महत्त्वाचे आहे. परंतु जेव्हा काही लोकांसाठी पक्षहित म्हणजे सर्व काही असते, जेव्हा पक्षहित हे देश हितापेक्षा मोठे होते, तेव्हा देशाच्या नारी शक्तीला आणि देशहिताला त्याचे परिणाम भोगावे लागतात. यावेळी सुद्धा अगदी तसेच घडले आहे. काँग्रेस, डीएमके, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांसारख्या राजकीय पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचा मोठा फटका आपल्या देशाच्या नारी शक्तीला सोसावा लागला आहे. मित्रांनो, काल देशातील कोट्यावधी नारींचे लक्ष संसदेच्या कामकाजाकडे लागले होते. देशाची नारी शक्ती हे सर्व पाहत होती आणि मला सुद्धा हे पाहून अत्यंत दुःख वाटले की ज्यावेळी हा नारींच्या हिताचा प्रस्ताव पडला, तेव्हा काँग्रेस, डीएमके, टीएमसी, सपा यांसारखे घराणेशाही पक्ष मोठ्या आनंदाने टाळ्या वाजवत होते. महिलांकडून त्यांचे अधिकार हिसकावून घेऊन हे सर्व लोक बाकं वाजवत होते. त्यांनी केलेली ही कृती म्हणजे केवळ बाकावर मारलेली एखादी थाप नव्हती. तो नारीच्या स्वाभिमानावर केलेला आघात होता. तो तिच्या आत्मसन्मानावर केलेला प्रहार होता. आणि नारी बाकी सर्व काही विसरते, पण स्वतःचा अपमान ती कधीही विसरत नाही. आणि म्हणूनच संसदेमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या त्या वागणुकीची जी खंत आहे, ती प्रत्येक नारीच्या मनात नेहमीच राहील. या देशातील नारी जेव्हा जेव्हाही आपल्या क्षेत्रामध्ये या नेत्यांना पाहिल, तेव्हा तिला हे आठवेल की याच लोकांनी संसदेमध्ये महिला आरक्षण रोखण्याचा मोठा जल्लोष केला होता. खूप आनंद साजरा केला होता. काल संसदेमध्ये नारी शक्ती वंदन सुधारणेला ज्या ज्या पक्षांनी विरोध केला, त्या सर्वांना मी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगू इच्छितो, हे सर्व लोक नारी शक्तीला अगदी सहजतेने गृहीत धरत आहेत. ते लोक हे विसरत आहेत की 21व्या शतकातील आजची नारी शक्ती देशातल्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे.
ती त्यांचे खरे हेतू ओळखत आहे आणि सत्य काय आहे हे देखील तिला आता चांगल्या प्रकारे कळले आहे. आणि म्हणूनच महिला आरक्षणाला विरोध करून जे एक मोठी चूक या सर्व विरोधी पक्षांनी मिळून केली आहे, त्याची त्यांना शिक्षा निश्चितपणे मिळणार आहे. या पक्षांनी आपल्या महान संविधान निर्मात्यांच्या भावनांचा सुद्धा अपमान केलेला आहे आणि जनता जी शिक्षा देईल त्या शिक्षेतून सुद्धा त्यांची सुटका होऊ शकणार नाहीत. मित्रांनो, या सदनामध्ये ही जी नारी शक्ती वंदन सुधारणा आहे, ती कुणाकडूनही काहीही हिसकावून घेण्यासाठी नव्हती. नारी शक्ती वंदन सुधारणा प्रत्येकाला काही ना काही देण्याकरिताच होती. सर्वांना देण्यासाठीच ही सुधारणा होती. हे गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नारी शक्तीच्या हक्काला 29च्या पुढच्या लोकसभा निवडणुकीपासून तिला तिचा हक्क देण्यासाठी ही सुधारणा होती. ही नारी शक्ती वंदन सुधारणा होती. 21व्या शतकातील भारतातील नारी शक्तीला नवीन संधी देण्याचा, नवी झेप घेण्यास मदत करण्याचा, तिच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्याचा हा एक महायज्ञ होता. देशाच्या 50% लोकसंख्येला म्हणजेच देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला त्यांचा हक्क आणि अधिकार देण्याचा अत्यंत स्वच्छ हेतूने आणि पूर्ण प्रामाणिकपणे केलेला हा एक अतिशय पवित्र असा प्रयत्न होता. नारी शक्तीला भारताच्या या विकासाच्या प्रवासात एक सहप्रवासी बनवून सर्वांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न होता. नारी शक्ती वंदन सुधारणा काळाची एक अत्यंत मोठी मागणी आहे. हे नारी शक्ती वंदन सुधारणा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या देशातील सर्व राज्यांच्या प्रत्येक राज्याच्या शक्तीमध्ये समान रूपाने वाढ करण्याचा हा एक प्रयत्न होता. हा संसदेमध्ये देशातील सर्व राज्यांच्या आवाजाला अधिक शक्ती आणि बळ देण्याचा एक प्रयत्न होता. राज्य लहान असो किंवा राज्य मोठे असो, राज्याची लोकसंख्या कमी असो किंवा राज्याची लोकसंख्या जास्त असो, सगळ्यांसाठी समान प्रमाणात शक्ती वाढवण्याचा हा एक प्रयत्न होता. परंतु या प्रामाणिक आणि चांगल्या प्रयत्नाचे काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी मिळून सभागृहात संपूर्ण देशाच्या समोर याची भ्रूण हत्या केली आहे. भ्रूण हत्या केली आहे. हे काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पक्ष आणि डीएमके यांसारखे जे पक्ष आहेत, हे लोक या भ्रूण हत्येचे मोठे गुन्हेगार आहेत. हे देशाच्या संविधानाचे गुन्हेगार आहेत. हे देशाच्या नारी शक्तीचे गुन्हेगार आहेत. मित्रांनो, हा काँग्रेस पक्ष महिला आरक्षणाच्या विषयाच्या मुळात तिरस्कार करतो. त्यांनी नेहमीच महिला आरक्षणाला रोखण्यासाठी वेगवेगळी षडयंत्रे रचली आहेत. या दिशेने यापूर्वी जेवढ्या वेळा प्रयत्न झाले, प्रत्येक वेळी काँग्रेसने यात अडथळे निर्माण केले आहेत. यावेळी सुद्धा काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी
महिला आरक्षण थांबवण्यासाठी एक नव्या खोट्या गोष्टींचा आधार घेतला. कधी संख्येच्या मुद्द्यावरून तर कधी इतर कोणत्या तरी पद्धतीने काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी देशाची दिशाभूल करायचा प्रयत्न केला आहे. असे करून या पक्षांनी भारताच्या नारी शक्ती समोर आपला खरा चेहरा समोर आणला आहे. आपला मुखवटा उतरवला आहे. मित्रांनो, मला वैयक्तिक पातळीवर अशी आशा होती की काँग्रेस आपली अनेक दशकांपासूनची चूक सुधारेल. काँग्रेस आपल्या पापांचे प्रायश्चित्त करेल. पण काँग्रेसने इतिहास घडवण्याची, महिलांच्या बाजूने उभे राहण्याची संधी गमावली आहे. काँग्रेस स्वतः देशाच्या बहुतांश भागांमध्ये आपलं अस्तित्व गमावून बसली आहे. काँग्रेस एखाद्या परजीवीप्रमाणे प्रादेशिक पक्षांच्या पाठीवर स्वार होऊन स्वतःला जिवंत ठेवत आहे. परंतु काँग्रेसला हे देखील नको आहे की प्रादेशिक पक्षांची ताकद वाढावी. त्यामुळे काँग्रेसने या सुधारणेला विरोध करायला लावून अनेक प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याला अंधारात ढकलण्याचे राजकीय षडयंत्र केले आहे. मित्रांनो, काँग्रेस, समाजवादी पक्ष, डीएमके, टीएमसी आणि इतर पक्ष इतक्या वर्षांपासून प्रत्येक वेळी ती कारणं, ते कुतर्क देत आले आहेत, सांगत आले आहेत. काही ना काही तांत्रिक अडचण निर्माण करून हे महिलांच्या अधिकारांवरती बाधा आणत आले आहेत. आणि देश राजकारणातील हा एक ठरलेला प्रकार देशाला आता बरोबर समजलेला आहे आणि त्याच्या मागची कारणंही देशाला कळाली आहेत. भगिनींनो, नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या विरोधाचं एक मोठं कारण आहे या घराणेशाही पक्षांच्या मनात असलेली भीती. त्यांना भीती आहे की जर महिला अधिक सक्षम बनल्या तर या घराणेशाही पक्षांचे नेतृत्व मोठ्या धोक्यात येईल. आपल्या कुटुंबाच्या बाहेरील महिलांनी पुढे जावे असे त्यांना कधीही वाटणार नाही. आज पंचायतींमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या हजारो आणि लाखो महिलांनी स्वतःची क्षमता सिद्ध करून दाखवली आहे, जेव्हा त्या पुढे जाऊन लोकसभेत आणि विधानसभांमध्ये येऊ इच्छितात, देशाची सेवा करू इच्छितात, तेव्हा या घराणेशाही पक्षांच्या मनात त्यांच्याविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मतदारसंघ पुनर्रचना केल्यानंतर महिलांसाठी आजच्यापेक्षा कितीतरी अधिक जागा उपलब्ध होतील. महिलांचं महत्व वाढेल. त्यामुळेच या लोकांनी नारी शक्ती वंदन सुधारणेला आपला विरोध दर्शवला. देशातील नारी शक्ती काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांना या चुकीबद्दल त्यांना कधीही क्षमा करणार नाही. माझ्या प्रिय देशबांधवांनो, काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर
सातत्याने खोटं बोलत आहेत. त्यांना या निमित्ताने देशामध्ये विभाजनाची आग भडकवायची आहे. कारण तोडा आणि राज्य करा. काँग्रेसने हे राजकारण इंग्रजांकडूनच वारसा हक्काने घेतलेले आहे. आणि काँग्रेस पक्ष आजही त्याच आधारावर आपली वाटचाल करत आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच आपल्या देशामध्ये फूट पाडणाऱ्या ज्या भावना आहेत त्यांना खत पाणी घालण्याचं काम केलं आहे. आणि म्हणूनच हा खोटा प्रचार मुद्दाम होऊन करण्यात आला की डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेची जी प्रक्रिया आहे त्यामुळे काही राज्यांचं मोठं नुकसान होईल. वास्तविक सरकारने पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले आहे की कोणत्याही राज्याच्या सहभागाच्या प्रमाणात बदल होणार नाही आणि कोणाचे प्रतिनिधित्वही कमी होणार नाही. देशातील सर्व राज्यांच्या ज्या जागा आहेत त्या समान प्रमाणामध्येच वाढवल्या जातील. असे असूनही काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षासारख्या पक्षांनी हे स्वीकारण्यास तयार झाले नाहीत. मित्रांनो, हे जे विधेयक आहे सर्व राजकीय पक्षांसाठी आणि देशातील सर्व राज्यांसाठी एक संधी होती, एक सुवर्ण संधी होती. हे विधेयक मंजूर केले गेले असते तर तामिळनाडू, बंगाल, उत्तर प्रदेश, केरळ या प्रत्येक राज्याच्या जागा वाढल्या असत्या. परंतु आपल्या अत्यंत स्वार्थी राजकारणाच्या कारणामुळे या पक्षांनी आपल्याच राज्यातील लोकांसोबत मोठा विश्वासघात केला आहे. उदाहरणार्थ डीएमके पक्षाकडे एक संधी होती की ते अधिक संख्येने तमिळ लोकांना खासदार आणि आमदार बनवू शकले असते. तामिळनाडूचा आवाज अधिक प्रभावीपणे बुलंद करू शकले असते. परंतु त्यांनी ती संधी हातातून गमावली. टीएमसी कडे सुद्धा बंगालच्या लोकांना प्रगतीपथावर नेण्याची संधी होती. परंतु टीएमसीने सुद्धा ही संधी वाया घालवली. समाजवादी पक्षाकडे सुद्धा एक संधी होती की ते आपल्यावरील महिला विरोधी असा डाग आहे तो काही प्रमाणात कमी करू शकले असते. परंतु समाजवादी पक्षाने ही संधी गमावली. समाजवादी पक्ष तर लोहियाजींना केव्हाच विसरून गेला आहे. सपाने नारी शक्ती वंदन सुधारणेला विरोध दर्शवून लोहियाजींनी पाहिलेल्या सर्व स्वप्नांना त्यांनी पायदळी तुडवले आहे. समाजवादी पक्ष हा महिला आरक्षणाचा विरोधक आहे. ही गोष्ट उत्तर प्रदेशातील आणि संपूर्ण देशातील महिला कधीही विसरणार नाहीत. मित्रांनो, महिलांसाठीच्या आरक्षणाला विरोध करून काँग्रेसने पुन्हा एकदा एक गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. काँग्रेस सुधारणा विरोधी पक्ष आहे. 21व्या शतकातल्या विकसित भारताकरिता जे काही निर्णय, ज्या काही सुधारणा आवश्यक आहेत, देश जे काही निर्णय घेत आहे, काँग्रेस त्या सगळ्यांना विरोध करते आणि ते निर्णय फेटाळून लावते. त्या कामामध्ये अडथळा निर्माण करते. हाच तर काँग्रेसचा इतिहास आहे आणि हेच काँग्रेसचं नकारात्मक राजकारण आहे. मित्रांनो, हा तोच काँग्रेस पक्ष आहे ज्याने जनधन, आधार, मोबाईल आणि स्त्री शक्ती यांसारख्या गोष्टींना विरोध केला. काँग्रेसने डिजिटल पेमेंट्सला विरोध केला. काँग्रेसने जीएसटीला विरोध केला. काँग्रेसने सामान्य वर्गातील गरिबांसाठीच्या आरक्षणाला विरोध केला.
काँग्रेसने तिहेरी तलाकच्या विरुद्ध असलेल्या कायद्याला विरोध केला. काँग्रेसने कलम 370 हटवण्याला विरोध केला. आपलं संविधान, आपली न्यायालय ज्या युनिफॉर्म सिव्हिल कोडला, समान नागरी कायद्याला, यूसीसीला आवश्यक आहे असं सांगतात, काँग्रेस त्याचा सुद्धा विरोध करते. सुधारणेचं नाव ऐकल्याबरोबरच काँग्रेस विरोधाचा फलक घेऊन धाव घेते. असं कुठलंही कार्य ज्यामुळे देश मजबूत होतो, काँग्रेस त्यात अडथळे निर्माण करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावते. काँग्रेस एक राष्ट्र, एक निवडणूक या संकल्पनेला विरोध करते. काँग्रेस देशातून घुसखोरांना हाकलून देण्यास विरोध करते. काँग्रेस मतदार यादीच्या शुद्धीकरणाला म्हणजेच SIR ला विरोध करते. काँग्रेस वक्फ बोर्डामधील सुधारणांना विरोध करते. मित्रांनो, काँग्रेसने निर्वासितांना सुरक्षा पुरवणाऱ्या CAA कायद्याला सुद्धा त्यांनी विरोध केला. यावर खोटं बोलून, अफवा पसरवून देशात गोंधळ निर्माण केला. काँग्रेस माओवादी, नक्षलवादी हिंसाचार समाप्त करण्याच्या देशाच्या प्रयत्नांमध्ये देखील अडथळे निर्माण करते. काँग्रेसची नेहमी एकच पद्धत आहे, कुठलीही सुधारणा आली की खोटं बोलून भ्रम निर्माण करायचा. इतिहास याचा साक्षी आहे. काँग्रेसने नेहमी हाच नकारात्मक मार्ग स्वीकारला आहे. मित्रांनो, असे कोणतेही कार्य देशासाठी महत्वाचा निर्णय असतो, काँग्रेस तो निर्णय कार्पेट खाली ढकलते. काँग्रेसच्या याच वागणुकीमुळे भारत विकासाच्या त्या शिखरावर पोहोचू शकला नाही, ज्याचा भारताला अधिकार आहे. स्वातंत्र्याच्या वेळी, त्या काळात आपल्या सोबत आणखीही अनेक देश स्वतंत्र झाले होते. बहुतेक देश आपल्यापेक्षा खूप पुढे निघून गेले आहेत. आणि याचं कारण हे होतं की काँग्रेस प्रत्येक सुधारणेला अडवून बसली होती. लांबणीवर टाकणं, दिशाभूल करणं, अडकवून ठेवणं हेच काँग्रेसचं तत्व होतं. हीच काँग्रेसची कार्यसंस्कृती होती. काँग्रेसने शेजारी देशांबरोबरचे सीमावाद प्रलंबित ठेवले. काँग्रेसने पाकिस्तान सोबत पाणी वाटपाशी संबंधित विवाद प्रलंबित ठेवले. काँग्रेसने ओबीसी आरक्षणाचा निर्णय 40 वर्षांपर्यंत अडकवून ठेवला. काँग्रेसने सैनिकांसाठी असलेले एक रँक, एक पेन्शन 40 वर्षे रोखून ठेवले होते. मित्रांनो, काँग्रेसच्या या अशा प्रकारच्या वृत्तीने नेहमी देशाचे खूप मोठे नुकसान केले आहे. काँग्रेसच्या प्रत्येक विरोधाने, प्रत्येक अनिर्णयाने, प्रत्येक कपट आणि कारस्थानाचा परिणाम देशाला भोगावा लागला आहे. देशाच्या पिढ्यांना भोगावा लागला आहे. आज आपल्या देशासमोरची काही मोठी आव्हाने उभी आहेत, ती काँग्रेसच्या याच वृत्तीमुळे निर्माण झाली आहे. आणि म्हणून तर ही लढाई केवळ एका कायद्यापुरती मर्यादित नाही. ही लढाई काँग्रेसच्या त्या सुधारणा विरोधी मानसिकतेच्या विरोधात आहे, ज्यामध्ये फक्त निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता भरलेली आहे. आणि मला यामध्ये कोणतीही शंका नाही की देशातल्या सगळ्या बहिणी आणि मुली काँग्रेसच्या या मानसिकतेला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो,
काही लोक देशातील महिलांची स्वप्ने भंग होण्याला सरकारचे अपयश आहे असे म्हणत आहेत. परंतु हा विषय यशाच्या, अपयशाच्या किंवा श्रेयाचा नव्हताच. मी हे संसदेत सुद्धा सांगितले होते. अर्ध्या लोकसंख्येला त्यांचा हक्क मिळू द्या. मी याचे श्रेय जाहिरात प्रसिद्ध करून विरोधी पक्षातील सर्व लोकांना देईन. पण महिलांकडे प्रतिगामी विचारसरणीने पाहणारे लोक तरीही आपल्या खोट्या म्हणण्यावर अडून राहिले, ठाम राहिले. मित्रांनो, नारी शक्तीला सहभाग मिळवून देण्याची ही लढाई कित्येक दशकांपासून सुरू आहे. गेली कित्येक वर्षे मी सुद्धा यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी मी एक आहे. कितीतरी महिला हा विषय माझ्या समोर मांडत राहिल्या. असंख्य भगिनींनी पत्रांच्या माध्यमातून मला या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्या देशाच्या माता, भगिनी, कन्यांनो, मला कल्पना आहे आज तुम्ही सर्वजण खूप दुःखी आहात. मी सुद्धा. तुमच्या दुःखात मी देखील दुःखी आहे. आज जरी विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेली 66% मतं आम्हाला मिळाली नसली तरी, पण मला हे ठाऊक आहे की देशाच्या 100% नारी शक्तीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. मी देशाच्या प्रत्येक नारीला हा विश्वास देऊ इच्छितो की आम्ही महिला आरक्षणाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला संपुष्टात आणू, त्याला दूर करूनच राहू. आमचे मनोबल देखील मजबूत आहे. आमची हिम्मत सुद्धा अतूट आहे आणि आमचा निर्धार देखील अढळ आहे. महिला आरक्षणाला विरोध करणारे जे पक्ष आहेत ते देशाच्या नारी शक्तीला संसद आणि विधानसभांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यापासून कधीही रोखू शकणार नाहीत. फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा आहे. नारी शक्तीच्या सक्षमीकरणाचा आमचा भाजप आणि एनडीएचा संकल्प हा अतूट आहे. काल आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नव्हते, परंतु याचा अर्थ असा होत नाही की आमचा पराभव झाला आहे. आमचे आत्मबळ हे अजिंक्य आहे. आमचे प्रयत्न कधीही थांबणार नाहीत. आमचे प्रयत्न कधीही थकणार नाहीत. आमच्या समोर भविष्यात अजूनही संधी येतील. आपल्याला अर्ध्या लोकसंख्येच्या स्वप्नांसाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा संकल्प पूर्णत्वास न्यायचाच आहे. आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो.